विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी मराठी नवीन अभ्यासक्रम 2026-27 प्रकरण 3 कौतुकाची थाप स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. पाठाच्या आधारे आकृती पूर्ण करा. सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले? वादळी वाऱ्यामुळे पालापाचोळा वर उडू लागला. आभाळात काळे काळे ढग जमू लागले. ढगांचा गडगडाट होऊ लागला. झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. प्रश्न क्रमांक 2. खालील घटनांचे योग्य क्रम लावा. येथे तुम्हाला काही घटना दिलेल्या आहेत, त्यांचा तुम्हाला योग्य क्रम लावायला सांगितलेला आहे. उत्तर: वासरू भुकेने केविलवाणे हमरत होते. त्यानंतर वाक्य आहे, सोसाट्याचा वारा सुटला होता. मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. 5. मुख्याध्यापकांनी मुलांची कौतुक केले. विचार करा व लिहा. 1. पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा. उत्तर: पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरते. नद्या नाले भरून वाहतात. आकाश ढगांनी काळवंडून जाते आणि हवेत गारवा निर्माण होतो. पक्ष्यांचा चिवचिवाट वाढतो आणि बेडकांची डराव ऐकू येते. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 2. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची माहिती मैत्रिणींना सांगा. उत्तर: दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात आमच्या गावाकडे पाणी टंचाई भासते. नदी नाले आटतात. पक्ष्यांना पाणी मिळत नाही. अशा वेळी मी पक्ष्यांना प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी अनावश्यक भांड्यामध्ये पाणी ठेवतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही येथे कोणते चांगले काम करता ते लिहू शकता. मी तुम्हाला नमुना उत्तर म्हणून उत्तर दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 3. एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल ते सांगा. उत्तर: जेव्हा एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळते तेव्हा खूप आनंद होतो आणि समाधानही वाटते. अधिक चांगले काम करण्यासाठी उत्साह आणि प्रेरणा मिळते. चर्चा करूया. तुम्हाला कुत्र्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर तुम्ही काय कराल? उत्तर: मला जर कुत्र्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर मी आधी त्याला हळुवारपणे जवळ घेईल. त्याच्या जखमेवर थोडे पाणी टाकून ती स्वच्छ करेन आणि त्यावर मलम लावेन. त्यानंतर त्याला थोडे दूध पाजेल किंवा पाणी पाजेल आणि एखाद्या सुरक्षित जागी बसवेन. गरज वाटल्यास मी मोठ्यांची मदत घेऊन त्याला डॉक्टरांकडे नेईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. लिहिते होऊया. प्रश्न क्रमांक 1. वासरू आणि गाई यांच्यातील संवाद पूर्ण करा व त्यास अनुसरून शीर्षक द्या. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या संवाद लिहून दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहायला सांगितलेली आहे. तुमचा आवडता प्राणी त्याबद्दल येथे तुम्हाला माहिती विचारलेली आहे. असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खेळूया शब्दांशी. विरुद्धार्थी शब्द लिहा. सोपे, अवघड, आधी, नंतर, दिवस, रात्र, अंधार, उजेड. प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. आई घरी आली. बाबा घरी आले. चिमणी घरट्यात राहते. चिमणा घरट्यात राहतो. बोका दूध पितो. भाटी दूध पिते. खालील वाक्यातील नामे ओळखा. वासरू अधिक उठावदार दिसायचे. नाम आहे वासरू. छपराचे पाचट पडायला सुरुवात झाली होती. छप्पर पाचट. रवी, विनय, अनिल, अमित यांनी वासराचा जीव वाचवला. नाम आहेत रवी, विनय, अनिल, अमित व वासरू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणकोणत्या विषयाचे स्वाध्याय हवे आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 4. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अ. हंबरडा फोडणे. मोठ्याने रडणे. मूल सापडल्यावरती आईने आनंदाने हंबरडा फोडला. आ. कौतुकाची थाप देणे. परीक्षेत नंबर आल्यामुळे मीनाला सर्वांनी कौतुकाची थाप दिली. ई. आटोकाट प्रयत्न करणे. खूप प्रयत्न करणे किंवा मेहनत करणे. सामना जिंकण्यासाठी खेळाडूंनी आटोकाट प्रयत्न केले. लक्ष वेधणे. लक्ष ओढून घेणे. मोर पिसारा फुलवून नाचू लागला. त्याने सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दांचे अर्थ शोधा व वाक्य तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, येथील शब्दांचे सर्व अर्थ व वाक्य मी व्यवस्थितरित्या तुम्हाला लिहून दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6 मध्ये शब्दडोंगर तयार करायला सांगितलेला आहे. वासरू. हे वासरू. हे पांढरे वासरू. हे पांढरे गोंडस वासरू. हे पांढरे गोंडस वासरू गवत खाते. अशा रीतीने माझे घर. मी व्यवस्थितरित्या तुम्हाला शब्दडोंगर तयार करून दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 7. ओळखा पाहू मी कोण. 1. कानात वारे भरले की बेफान धावते. आई दूर गेली की हमरू लागते. वासरू. 2. लांब माझी मान, अंग माझे, उंच माझे अंग, झाडांची पाने खाण्यात असते मी दंग. सांगा मी कोण. जिराफ.
विद्यार्थी मित्रांनो, येथे तुम्हाला एक निमंत्रण पत्रिका दिलेली आहे. त्यावर आधारित काही प्रश्न उत्तरे विचारलेली आहे. मी तुम्हाला संपूर्ण निमंत्रण पत्रिकेवरच्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितरित्या लिहून दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तसेच तुम्ही जर आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील.